शिक्षक की सुपरमॅन, महाराष्ट्रातील शिक्षकांची खरी अवस्था. हा फोटो एक साधे चित्र नाही, हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आरसा आहे. तुम्हाला हा फोटो पाहून समजेल, एका शिक्षकाला आपण गुरु मानतो पण आज तो सुपरमॅन बनण्यास भाग पाडला जातोय. नमस्कार मित्रांनो, आज आपण या चित्रातून महाराष्ट्रातील शिक्षकांची खरी अवस्था समजून घेणार आहोत. या चित्रात तुम्ही पाहू शकता, एक शिक्षक 4-5 हातांनी वेगवेगळी कामं करत आहे. एका हातात त्याच्या पडताळणी आहे, दुसऱ्या हातात मतदार यादीची दुरुस्ती आहे, तिसऱ्या हातात जनगणना आहे आणि त्याच वेळी शाळेतील वार्षिक परीक्षेचे नियोजन, परीक्षा या सर्व त्याच्या समोर आहेत. मग त्याचा चेहऱ्यावर ताण, चिंता, थकवा हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय. आणि टेबलवर काय आहे, तर टेबलवर आहे तातडीचे, अतितातडीचे कामाचे ढिगभर त्याच्यासमोर फायदे आहेत. चहाचा कप पण आहे, पण त्याला पिण्यास वेळ नाही. हे फक्त चित्र नाही मित्रांनो, हा एक फोटो नाही, ही वास्तव परिस्थिती आहे. प्रश्न असा आहे, शिक्षकाचं मुख्य काम काय आहे? उत्तर स्पष्ट आहे, विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांचा विकास करणं. पण आज शिक्षक काय करतोय? जनगणना, मतदार यादी, सर्वेक्षण, प्रशासनिक कामं, तसेच विद्यार्थी, पालक, शाळेचे नियोजन, सर्व गोष्टी मॅनेजमेंट. म्हणजेच शिक्षक शिकवतोच पण सगळं काही करतो. या चित्रातून तुम्हाला स्पष्ट दिसतंय. हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. मग हा मोठा विरोधाभास आहे. याचा परिणाम काय होतोय? आपण सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी, मित्रांनी जाणून घेणं गरजेचं आहे. पहा, विद्यार्थ्यावर याचा परिणाम होतोय. शिक्षणाची गुणवत्ता कमी होते, विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ शिक्षक मिळत नाहीत. शिक्षकावर पण परिणाम होतोय, त्यांच्या मानसिक तणाव वाढतो, कामाचा ओव्हरलोड होतोय, कौटुंबिक जीवनावर देखील परिणाम होतो, व्यवस्थेवर परिणाम होतोय. मग शिक्षण प्रणाली कमकुवत होते, प्राथमिक उद्दिष्टच बाजूला पडलं जात आहे. आपण याचा विचार करायला हवा. शिक्षकाला शिक्षक राहू दिलं जाते का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मग सरकारकडे कारणं असतात. कारणं आहे ती जनगणना, निवडणुका, ही राष्ट्रीय काम आहेत. होय, ही राष्ट्रीय काम आहेत. शिक्षक हे राष्ट्राचंच काम करतोय, सर्वच राष्ट्राचे काम करतात. पण प्रश्न असा आहे की ही सगळी कामं शिक्षकाकडूनच का केली जातात? शिक्षकाद्वारेच का पार पाडली जातात? स्वतंत्र यंत्रणा का तयार केली जात नाही? शिक्षकावरील अतिरिक्त भार कमी का केला जात नाही? जर शिक्षकच थकलेला असेल तर तो विद्यार्थ्यांना काय देणार? विद्यार्थ्यांना? हा जो फोटो व्हायरल होतो ना, खूप काही बोलका आहे, त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. हा फोटो आपल्याला एकच गोष्ट सांगतो, शिक्षक सुपरमॅन आहे, तो माणूस देखील आहे. पण केवळ सुपरमॅन नाही, तोही एक माणूस आहे. त्याला फक्त एक संधी द्या. ती संधी द्या कोणती? शिक्षक म्हणून काम करण्याची. कारण मजबूत शिक्षण व्यवस्था म्हणजेच मजबूत देश. तुमचं मत काय आहे? शिक्षकावरचा हा भार कमी व्हायला हवा का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर